नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल। तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे। तर आज आपण हे ब्लाऊज शिवणार आहोत। त्याच्यासाठी बॅक साईडला बोटनेक गळा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला बोटनेक बरोबर छोटीशी बॅक साईडला खाली ब्लाऊजला डिझाइन सुद्धा बनवायची आहे आणि त्याची कटिंग आणि स्टिचिंग आपण आता ह्या व्हिडिओमध्ये कट करून कसं शिवायचं ते पाहणार आहोत। तर मग चला व्हिडिओला चालू करूया। तर माप पहा ब्लाऊजचे। आपल्याला पूर्ण माप आहे ब्लाऊजचं। पूर्ण उंची आहे 13 + 1.5 इंच बरोबर 14। छातीचं माप आहे 8.5 + 1.5 इंच बरोबर 10। शोल्डर 5.5, पुढचा गळा 6.5, पाठचा गळा पट्टी आहे 4, कंबर 28, दंडघेर 5 + 1.5 बरोबर 6.5, मुंडा 5.5, गळा रुंदी 2.25, ब्लाऊज कटोरी 34ची घडी। तर हे पूर्ण माप आहेत, पण आपल्याला बॅक साईडच्या कटिंगला हे पूर्ण माप लागणार नाहीत। ह्याच्यातले आपल्याला मोजून म्हणजे जे बॅक साईडच्या कटिंगला माप लागतात तेच घ्यायचे आहेत, कारण का आपण फक्त बॅक साईडची कटिंग करून स्टिचिंग पाहणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला डबल फोल्ड अस्तर घ्यायचा आहे आपल्याकडे, आणि जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडला ठेवायची आहे अशा प्रकारे, आणि त्याला थोडीशी इस्त्री करून घ्यायची आहे। तर हे पहा, अगोदर आपल्याला काय करायचं आहे, खालच्या साईडला सरळ रेष ओढून घ्यायची आहे, म्हणजे अस्तर सरळ आहे की नाही ते पाहायचं आहे अशा प्रकारे। आता आपल्याला पूर्ण उंची टाकायची आहे। अगोदर पूर्ण उंची आहे 13.5 म्हणजे 13 + 1.5 बरोबर 14.5। तर आपल्याला इथं 14 इंचच घ्यायचे आहे, आणि पुढच्या साईडला म्हणजे पुढच्या साईडचं जेव्हा कटिंग करतो त्यावेळेस 14.5 घ्यायचा आहे। इथून एक सरळ लाईन ओढायची अशी, तर सरळ लाईन वाढल्यानंतर काय करायचं आहे, अलीकडल्या साईडला आपल्याला 1.25 इंच लुजिंग एक्स्ट्रा सोडायचं आहे। म्हणजे बोटने गळा असेल तर 1.25 इंच लुजिंग ठेवायचं असतं। तर 1.25 इंच लुजिंग ठेवल्यानंतर त्याला एक सरळ लाईन ओढून घ्यायची, आणि इथून पुढे आपल्याला शोल्डर टाकायचं आहे। शोल्डरचं आपलं माप आहे 5.5 इंच। तिथून खालच्या साईडला आपल्याला मुंडा टाकायचा आहे। मुंडा आहे 5.5 इंच। तिथून पलीकडच्या साईडला छातीचं माप टाकायचं, लुजिंग पासून पुढे टाकायचं आहे। छातीचं माप आहे 8.5 इंच, त्याच्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन, आणि खालच्या साईडला जॉईन करून घ्यायचं। तर आपल्याला कमरेला लुजिंग लागत नाही, पण आपल्याला तिथं एक डिझाइन टाकायची आहे, त्याच्यामुळे ते मी नंतर सांगेलच तुम्हाला। तर ते लुजिंग हवा आहे, आपल्याला काढायचं नाहीये। आणि गळा रुंदी आहे 2.25 इंच। तर गळा रुंदी आपल्याला कुठून टाकायची आहे लक्षात ठेवा, आपण जिथून लुजिंग ठेवलं होतं ते तिथून पुढे गळा रुंदी टाकायची। लुजिंग पकडून जर आपण पाहिलं तर 4.25 इंच गळा रुंदी आहे, कारण का डिपनेक आहे म्हणून। आता आपल्याला वरच्या साईडचा गळा घ्यायचा आहे 3.25 इंच, आणि त्याचा एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे। आता खालच्या साईडला मी जसं सांगितलं तसं आपल्याला 4 इंचाची पट्टी ठेवायची आहे। तर 4 इंचावर एक डॉट द्यायचं, म्हणजे खून करायची, आणि इकडल्या साईडला चौकोन तयार करून घ्यायचा आहे। हे चौकोन याला मिळवायचा। आता काय करायचं, आपल्याला इकडल्या साईडला सुद्धा वरच्या गोलाकार द्यायचा अशा प्रकारे, आणि बॅक साईडला पण गोलाकार द्यायचा। दोन्हीकडून पण गोलाकार देऊन घ्यायचा। ओके, आता इकडे आपण हे दोन आकार एकावर एक आणले, पण इथं आपल्याला नॉट लावायचे आहे।
तर त्याच्यामुळं नॉटला जागा राहायला हवी म्हणून काय करायचं, वरचा गोल आकार आहे जरा इकडल्या साईडला बाहेर काढायचा आहे आणि जो शोल्डरच्या साईडचा गोल आकार आहे तो इकडल्या साईडला काढायचा आहे. ओके, आता मध्ये आपल्याला अर्धा इंचाचा गॅप मिळेल, ते जॉईन करायचं. कट करता वेळेस काय करायचं, कट असाच करायचा आहे, पण ज्यावेळेस आपण नॉट ॲड करतो त्यावेळेस इथं सुई आणून शिलाई इकडल्या साईडला घ्यायची असते, त्यामुळे मग टोक तयार होतो. आणि ही लुजिंग जी आहे आपण ठेवलेली ती एवढी जरी शिलाईमध्ये गेली तर एवढी लूज राहतं ब्लाऊज, कारण का ब्लाऊजचा गळा पांगत नाही ज्यावेळेस आपण डिपनेक घेतो त्यावेळेस, त्याच्यामुळं. आता आपल्याला मुंडा खोलीचा आकार देण्यासाठी 1.5 इंच आतल्या साईडला घ्यायचा आहे आणि मुंड्याचं निम्म करायचं. ओके, 5.5चा मुंडा आहे, तर सिम्पली टेपचं निम्म करण्यासाठी टेप मोडून घ्यायचा, तिथं खून करायची आणि तिथून आपल्याला काय करायचं, मुंड्यात मिळवायचं. पण जिथं आपण छातीचं माप टाकलं होतं तिथंच मिळून घ्यायचं, त्याच्या पुढं नाही. तिथून खालच्या साईडला 2 लाईन मुंड्याचा आकार द्यायचा, खालच्या साईडला 2 लाईन आकार द्यायचा आहे, वरच्या साईडला नाही. आता आपल्याला म्हणजे शोल्डरचं जे सेंटर आहे तिथं टक्स द्यायचा असतो, पण टक्स द्यायचा की नाही ते आपल्या मनावर आहे, कारण का बोटनेकला बऱ्याच वेळेस टक्स दिला जात नाही आणि नॉर्मली द्यायचं असेल तर थोडासा द्यायचा. ज्यावेळेस आपण सिंपल नेकला टक्स देतो तेवढा नाही द्यायचा, थोडासा दिला तरी चालतं. आता ह्या वेळेस इथं कंबर कट करायची असते, पण मला इकडल्या साईडला 1 इंच एक्स्ट्रा पाहिजे बॅक साईडला डिझाईनसाठी, त्याच्यामुळे मी काय करणार आहे, कंबरचा चौथा टाकून कटिंग करणार नाही. तुम्हाला डिझाईन बनवायची नसेल, इथं कट करायचं नसेल तर तुम्ही काय करू शकता, इकडल्या साईडला कंबरचा चौथा प्लस टक्स 1 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवून राहिलेलं कट करू शकता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, थोडासा 2 लाईन गळा खालच्या साईडला उतरवायचा आहे अशा प्रकारे आणि हे कट करून घ्यायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील. आपल्याला काय करायचं आहे, कपडा ब्लाऊज पीसाचा कट करून घ्यायचा आहे. ही जी ब्लाऊज पीसाला ही डिझाईन आलेली आहे अशा प्रकारची, ती डिझाईन आपल्याला स्लीव्जला ठेवायची आहे आणि प्लेन पीस आलेला आहे तो प्लेन पीस आपल्याला बॅक साईडसाठी कटिंग करायचा आहे. ओके, व्यवस्थित ठेवायचा. जर कपडा शिल्लक राहत असेल तर तुम्हाला हे काही नेटचं अस्तर वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे. तर ह्यांचा कपडा भरपूर आहे त्याच्यामुळे मी नेट नाही घेणार आहे, कारण का बॅक साईडला नेट आलं तर ते तसंही छान नाही वाटणार. जर शिल्लक कपडा राहत असेल तर काही गरज नाही घ्यायची. गळा कट करून घ्यायचा. मी जसं सांगितलं तसं आपल्याला एकदम कडीला कटिंग नाही करायची ह्याची. आता हे जे जॉईंट आहे ते वेगवेगळं करून घेऊया, कारण काही इथं नॉट ॲड करायचे असते स्टिचिंगच्या वेळेस. तर चला आपण स्टिचिंग पाहूया.